आणि आता ही नरिमन पॉइंटवरची दृश्य आपण पाहताय। स्वच्छता मोहिमेचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जातोय। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता जी आहे ती ढासळलेली आहे। धुळीचे कण जे आहेत ते वातावरणामध्ये पसरलेले आहेत, त्याच्यामुळे अनेक आजार जे ते उद्भवलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर अशा पद्धतीने पाण्याची फवारणी करून धूळ बसवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आणि नरिमन पॉइंटमध्ये सुद्धा याचा संदर्भातला आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः स्वच्छता मोहिमेचा आढावा घेत आहेत आणि धूळ बसवण्यासाठी पाण्याची फवारणी जी आहे ती केली जाते आणि तशाच पद्धतीचं काम जे आहे ते नरिमन पॉइंटवर सुद्धा आता सुरू आहे। मुख्यमंत्री सहभागी झालेत। नक्कीच वृषाली, आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8:30 वाजता कोस्टल रोड पाहणी दौरा जो आहे तो सुरू केला होता। त्यांनी कोस्टल रोड मधून प्रवास जो आहे तो प्रवास केला आणि त्यानंतर जो मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने स्वच्छता मोहीम मुंबईमध्ये दर शनिवारी आणि रविवारी राबवली जाते, त्यामध्ये देखील मुख्यमंत्री सहभाग घेतात। आता देखील आपण पाहतो की प्रवास झाल्यानंतर नरिमन पॉइंट येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः डीप क्लिनिंग मध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे आणि या प्रदूषणाचा एक कारण असं म्हटलं जातं की मुंबईच्या रस्त्यांवरील जी धूळ आहे त्या धुळीचं एक कारण असं म्हटलं जातं। म्हणून ती धूळ बसावी यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते साफसफाई करणं असेल किंवा रस्त्यांवरती पाणी मारणं असेल हे मुंबई महानगरपालिकेकडून केलं जातं। जवळपास हजारो किलोमीटरचे रस्ते जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेकडून धुतले जातात आणि याच मोहिमेमध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होत असते आणि हवा प्रदूषित होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून आणि महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जातात। रस्ते साफसफाई असेल अथवा स्मॉगन मशीनच्या माध्यमातून सूक्ष्मकण हवेमध्ये सोडणं असेल किंवा इतर उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना केल्या जातात। याचा आढावा प्रत्येक शनिवारी रविवारी मुख्यमंत्री घेत असताना पाहायला मिळतात आणि कशा पद्धतीने ही मोहीम सुरू आहे याचा देखील आढावा मुख्यमंत्री घेतातच, परंतु त्याचसोबतच जे आहे ते त्या मोहिमेमध्ये देखील सहभाग झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आता सध्या गिरगाव पासून नरिमन पॉइंट पर्यंत स्वच्छता मोहीम जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित राबवली जाते। त्यानंतर त्यांचा पुढचा दौरा जो आहे तो दौरा सुरू होणार आहे। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। चला पुढे चला।